नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी छाया मुजुमदार आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस 27 फेब्रुवारी 2024 हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. आपले सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रीयुत विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. शब्दाशब्दांच्या घटातून ओसंडे भाव, शब्दाशब्दांच्या घटातून ओसंडे भाव, पारिजातकांच्या कळ्यांचा कोमल वर्षाव, हृदयातील रणे जाहली क्षणामध्ये शांत, हृदयातील रणे जाहली क्षणामध्ये शांत, आणि विस्मृतीच्या नाहली चांदण्यात रात. असे एकाहून एक सुंदर शब्द आणि कविता आपल्या ओंजळीत सदैव घालून आपल्या मराठी भाषेला, आपल्या संस्कृतीला समृद्ध करणारे असे ज्येष्ठ श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन. त्यांच्याचबरोबर मराठी साहित्यात ज्या सगळ्या लेखकांनी, कवींनी, साहित्यिकांनी जे अनमोल योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. आजच्या या भागाला मी सुरुवात करते. अहो, कल्पना करा, जर प्रत्यक्ष आपल्याला कुसुमाग्रजांना भेटायला मिळालं तर केवढं मोठं भाग्य. हो, हे भाग्य एका कवीला लाभलेलं आहे आणि त्या कवीचं नाव आहे श्रीयुत ललित कुमार धोत्रे. त्यांची आणि कुसुमाग्रजांची प्रत्यक्ष झालेली भेट, त्या भेटीचं वर्णन थोडक्यात या कवींनी केलेलं आहे आणि त्या भेटीतून त्यांना स्फुरलेली एक अतिशय सुंदर कविता त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. तीच कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे. कविता सादर करण्यापूर्वी आपण त्यांच्या भेटीचा किस्सा ऐकूया. ते म्हणतात, मी सूर्य पाहिला आहे. अर्थात ते सूर्य म्हणून कुसुमाग्रजांनाच संबोधत आहेत, यात काही शंका नाही. मी सूर्य पाहिला आहे. ऐकूया. मी अभिमानाने सांगतो जगाला, मी अभिमानाने सांगतो जगाला, मी सूर्य पाहिला आहे. 31 मे 1998 रोजी उतरत्या दुपारी मी सूर्य पाहिला आहे, कुसुमाग्रज नावाचा. तो सूर्य चक्क बोलला माझ्याशी, तो सूर्य चक्क बोलला माझ्याशी, उजळलं माझं आयुष्य त्याच्या किरणांनी. माझ्यापुरतं जग थांबलं होतं त्या दिवाणखान्यात छोट्याशा, माझ्यापुरतं जग थांबलं होतं त्या दिवाणखान्यात छोट्याशा. आजही ते तिथेच थांबलेलं आहे. मीही मनाने त्या दिवसाच्या पुढे आलेलोच नाही. त्या देवाच्या आवाजाने विचारलं मी काय करतो ते, त्या देवाच्या आवाजाने विचारलं मी काय करतो ते. ऐकलं माझं कसं तरी दिलेलं उत्तर, ऐकलं माझं कसं तरी दिलेलं उत्तर, आणि हसला तो सूर्य आभाळवर. आज वाचली त्या सूर्याची कविता, आज वाचली त्या सूर्याची कविता, बाबा आमटे नावाच्या दुसऱ्या सूर्यावर केलेली. आज वाचली त्या सूर्याची कविता, बाबा आमटे नावाच्या दुसऱ्या सूर्यावर केलेली. धन्य वाटलं जिवंत असल्याबद्दल ती कविता वाचण्यासाठी, धन्य वाटलं जिवंत असल्याबद्दल ती कविता वाचण्यासाठी. कुसुमाग्रजांबरोबर झालेल्या भेटीचं हे एक अतिशय सुंदर वर्णन ललित धोत्रेजींनी अगदी नेमक्या शब्दात मांडलेलं आहे आपल्यासमोर. आणि ते कुसुमाग्रजांना सूर्य म्हणून संबोधतात, त्याचबरोबर कुसुमाग्रजांना ते देवाच्या ठिकाणी मानतात, हेही त्यांनी या लिखाणातून नमूद केलेलं आहे. शेवटच्या कडव्यात ते म्हणतात की
आज वाचली त्या सूर्याची कविता म्हणजे कुसुमाग्रजांची कविता बाबा आमटे नावाच्या दुसऱ्या सूर्यावर केलेली. धन्य वाटलं जिवंत असल्याबद्दल ती कविता वाचण्यासाठी. ती कविता वाचूनही धन्य वाटलं त्यांना आणि त्यांना स्फुरलेली ही कविता जी मी आता तुमच्यासमोर सादर करते ललित धोत्रेजींची ही अतिशय सुंदर कविता. असा एक सूर्य असावा प्रत्येकाजवळ, असा एक सूर्य असावा प्रत्येकाजवळ, आयुष्याची वाट उजळण्यासाठी. माझा सूर्य असे किरण घेऊन येतो, माझा सूर्य असे किरण घेऊन येतो, तऱ्हेतऱ्हेच्या विकारांनी लडबडलेल्या, मोहामध्ये गुरफटलेल्या मला माझी मूळ वाट दाखवायला. तऱ्हेतऱ्हेच्या विकारांनी लडबडलेल्या, मोहामध्ये गुरफटलेल्या मला माझी मूळ वाट दाखवायला. माझी उदात्त परंपरा, माझी उदात्त परंपरा जिचं स्मरण करून देतो तो आपल्या शब्दांनी खूप वर उचलून घेतो, खूप वर उचलून घेतो या ऐहिक जगाच्या पसाऱ्यातून. आठवण करून देतो मला मी त्याच परंपरेचा अंश आहे. आठवण करून देतो मला मी त्याच परंपरेचा अंश आहे. ललित धोत्रेजी असं म्हणतात की असा एक सूर्य प्रत्येकाजवळ असावा. या सुंदर कवितेतनं ललित धोत्रेजींनी आपल्याला सगळ्यांना, सर्व मराठी रसिकांना हळूच आठवण करून दिलेली आहे की आपण सुद्धा या मराठी भाषेचे, परंपरेचे अंश आहोत आणि म्हणूनच आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या भाषेला समृद्ध करायला हवं. आपल्या भाषेचा प्रचार आणि प्रसार निश्चितच करायला हवा. आजच्या ह्या दिवशी सर्व मराठी साहित्यिकांना, लेखकांना, कवींना मनापासून विनम्र अभिवादन. पुन्हा एकदा तुम्हाला मराठी गौरव दिवसाच्या शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे विनंती करायलाच हवी, व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे पुढल्या वेळी कविता सादर केली की त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. लवकरच भेटू.